आई मी बैल करणार आहे. कर्ज जा मग. नाहीतर विकत आणशील परत नाही मी. कर्ज जाऊ जा. आणि माती आहे का बघतो थांब पहिला. जा. आता मला ह्याला पाणी आणलं पाहिजे, कारण की सारखं चिक्कूल थोडा थोडा भिजवावा लागणार ना गुळगुळीत करण्यासाठी. हो का, ठीक आहे. एक छोटा बैल झाला आहे आणि एक मोठा बैल आहे. ह्यो मोठा आहे आणि ह्यो छोटा आहे का. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 26 जुलै 2026. आता वाजले सकाळचे 8:30 आणि सकाळ सकाळ तसं एकदम असं कडक ऊन पडले बघा. है का, सकाळ सकाळ कडक ऊन पडलं का नाही, लय भारी वाटतंय मित्रांनो, होय का नाही. आता मित्रांनो उद्या आहे बेंदूर आणि उद्या बेंदूर आहे म्हणल्यावर आता बैलं आणली पाहिजे. एक काम करतो, बैल विकत आणण्यापेक्षा आपलं मी घरातच तयार करतो, रानातनं माती आणून बैल, आहे का नाही. पहिला आईला सांगतो बैल काय विकत आणू नको, नाहीतर मी इकडं बैल करायचो आणि आई विकत आणायचे, आहे का नाही. पहिला आईला सांगतो मी बैल करणार आहे म्हणून. आई मी बैल करणार आहे. कर्ज जा मग. नाहीतर विकत आणशील परत नाही मी. कर्ज जाऊ जा. आणि माती आहे का बघतो थांब पहिला. जा. नाहीतर तो आणायची विकत आणि मी इकडं करायचो बैल, म्हणून म्हटलं तुला सांगून जावं बैल करायला. सांगितलं आईला मी बैल करायला लागले म्हणून. आई म्हणली कर्ज जा बैल. आता मला बैल करण्यासाठी माती पाहिजे. इकडं काही माती दिसेना झाल्या की कुंडीत कशी माती लाल अशी माती पाहिजे बैल करण्यासाठी, आहे का नाही. मग त्या इथं माती नाही, मला रानात गेलं पाहिजे आता लाल माती आणायला. आता ह्याच्यातली माती काढावं म्हणलं तर कशाला उघड आहे नाही. ह्याच्यातली काढली की कमी होणार ना झाडाची माती, त्यामुळे नकोच काढायला. एक काम करतो, एक कुंडी मोकळी आहे, त्यात झाडच नाही, यात माती आहे मित्रांनो. गावल्या हो बाई, यात काय झाड नाही आहे. ह्याच्यातलं झाड वाळून गेलेलं, मग ते राहून उपटून टाकून दिलं. मग आता एक काम करतो, ह्याच्यातलीच लाल माती काढतो आणि ह्याच्यापासून बैल तयार करतो, आहे का नाही. उगाच ते रानात जाण्यापेक्षा आपलं ह्याच्यातली माती काढलेली बरी, आहे का नाही. मित्रांनो मी बैल करण्यासाठी इथं आलो आहे, कारण की इथं सगळी फरशी आहे ना गुळगुळी, त्यामुळं म्हटलं इथंच बैल करावी. आता ही सगळी कुंडीतली माती आपटली पाहिजे फरशीवर, त्याशिवाय निघणार नाही, कारण की जाम बसल्या ना ह्याच्यात माती. हे बा निघली माती, आहे का. सगळ्या झाडाच्या मुळ्याच आहेत यात. पहिलं झाड होतं त्याच्या, ठीक आहे, सगळ्या मुळ्याच मुळ्या. पण काय पण म्हणा, माती एकदम जबर आहे. हो हो, ही पांढरी माती पण ह्याच्यात आहे. ही काय आहे, हां ही काय मुळ्याच आहे त्या सगळ्या झाडाच्या ह्याच्यात, ठीक आहे. हवा सगळ्या मुळ्याच मुळ्या. ही पांढरी माती आहे थोडी ह्याच्यात, ही साईडला फेकून देतो. यात काय कचरा आहे ती सगळं काढलं पाहिजे, मुळ्या बिळ्या, त्याशिवाय माती गुळगुळीत बनणार नाही ना व्यवस्थित, आहे का नाही मित्रांनो. आता मला ह्याला पाणी आणलं पाहिजे, कारण की सारखं चिक्कूल थोडा थोडा भिजवावा लागणार ना गुळगुळीत करण्यासाठी. एकदम असा गुळगुळीत चिक्कल करणार आहे मी. हां, मग आता ह्याच्यासाठी पाणी आणलं पाहिजे. आता थोडंसं पाणी आणतो जाऊन. हो का मित्रांनो, अर्धी बारडी पाणी आणले. थोडंसं चिक्कल जरा भिजवतो, म्हणजे एकदम गुळगुळीत होईल आणि बैल पण चांगली बनतील, आहे का नाही. काय ही माती जास्त झाली, उलट जरा कमी करतो. माती जास्त आहे ना ही माती, एवढी लई झाली माती. जरा भिजवलं का नाही गुळगुळत होत्या ना एकदम अशी. ह्याला मळून मळून गुळगुळीत करतो आता एकदम अशी. ही पहिलं खालचं जरा गुळगुळीत करतो फरशी, त्याशिवाय मातीला चाल भेटणार नाही गुळगुळीत व्हायला. फरशी सगळी कोरडी आहे ना, आता चिखलानं सगळी ओली झार केली, आहे का. आपलं गव्हाचं पीठ कसं असतंय गुळगुळीत एकदम बारीक, तसं झालं पाहिजे चिक्कूल, तेव्हा ती बैल तयार करण्यात मजा येते. नाहीतर माती अशी सुट्टी सुट्टी असली का नाही, बैल तयार होत नाही तशी मातीची. एकदम असं आपटून गुळगुळीत करतो ह्याला. मित्रांनो आता मी ही फरशी आणल्या, कारण की मी डायरेक्ट बैल तयार करून या फरशीवरच ठेवणार आहे. असे 2 बैल, म्हणजे इकडं तिकडं हलवण्याची गरज नाही ना बैल. मग आपण सारखे बैल उचला गेले का नाही, मग तुटून पाडणार ना बैल. त्यामुळं मी एक फरशी आणल्या, एका जागीच व्यवस्थित बसतात बैल, आहे का नाही.
म्हणजे असं डायरेक्ट उचला येते ना आणि पुजायला नेऊ शकतो आपण डायरेक्ट असं उचलून. मित्रांनो फायनली बैल तयार झालेले आहेत आणि मला जेवढं बैल तयार करता येतील तेवढं केलेत मी, म्हणजे प्रयत्न केला आहे बैल तयार करण्याचा. ते पण मी पहिल्यांदा केलं आहे मित्रांनो. हो का, हे आहे एक छोटा बैल झाला आहे आणि एक मोठा बैल आहे. ह्यो मोठा आहे आणि ह्यो छोटा आहे का, बारीक आणि मोठं झालं आहे. असू दे, वेळेला काय तवा आहे का नाही मित्रांनो. आता ही हाय असंच आईला दाखवत होता पहिला बैल तयार केलेत म्हणून. आई काय म्हणते बघूया. केलेत बघ बैल. हलवू नको हलवू नको. डोळं नाही ती का, ती डोळं लावा येत नाही ती. असं दे तशी, नंतर लावतो. जा की आत वाळ, अगं जा की आत वाळ. हलवू नको, पडतील पडतील. हळू 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 अलगट ठेव. डोळं तयार करतो नंतर, जरा वाळू दे की मग लावतो डोळं. तशी लावायत नाहीत ग. कावा लागले आहे का. आता पाणी आले ना त्यामुळे तिला काय सूचना झाल्या आईला आहे का. बैल आईनं नेऊन तिथं ठेवली. आता ही बैल मी उचलून तिथं ठेवतो कोपऱ्यात, कारण की उगाच कुणाचा धक्का बिक्का लागला का नाही तुटणार ना बैल. त्यामुळे मी सुरक्षित जागी ठेवली एका कोपऱ्यात. आता वाळली का नाही, फक्त याला डोळं लावायची राहिली ती. थोड्या वेळानं दुपारी आलो का नाही मग डोळं लावणार याला. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग मी समाप्त करतो. जर तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.